धाराशिवच्या तुळजापूर इथं प्राणी संग्रहालय उभारण्यात येणार आहे। सिंह, वाघ, जिराफ यासारखे प्राणी संग्रहालयामध्ये असतील आणि प्राणी संग्रहालयासाठी जमिनीचे भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्याकडून पाहणी करण्यात आली। जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पुढील 15 दिवसांमध्ये प्राणी संग्रहालयाचा प्रस्ताव वन विभागाला पाठवला जाणार आहे। धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातल्या तुळजापूर खुर्द परिसरात वन विभागाच्या जागेमध्ये हे प्राणी संग्रहालय उभारलं जाणार आहे आणि प्राणी संग्रहालयाच्या नियोजित जागेची भाजप आमदारांनी पाहणी केली। राणा जगजितसिंग पाटील यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह पाहणी केली आणि पुढचे 15 दिवसांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वन विभागाला याचा प्रस्ताव पाठवला जाणार असल्याचं राणा जगजितसिंग पाटील यांनी सांगितलंय। जागा बघण्याच्या बाबतीतली प्रक्रिया चालू आहे। त्याचा प्रारूप आराखडा जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे आणि एकदा जागा निश्चित झाली की मग प्रकल्प अहवाल तयार करून तो राज्य सरकारकडे पहिलं जाईल। राज्य सरकारची काही मदत, केंद्र सरकारची काही मदत आणि कदाचित पीपीपी मोड मध्ये काही गोष्टी करण्याचं ठरलेलं आहे आणि ह्याचं लोकेशन जे आहे ते तुळजापूरला राहील। हा जो आहे तो मीडियम स्केलचा झू राहणार आहे, एकदम प्राथमिक नसणार आहे आणि अगदी खूप एक्झॉटिक ॲनिमल्स आहेत असंही नसणार आहे। वाघ, सिंह अशा प्रकारचे असतील, कोल्हे प्रजातीचे जे असतात ते असतील,